त्या ठिकाणी बातमी अहिल्यानगरमधनं इथं उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढतोय आणि कडक उन्हामुळे फळबागांना फटका बसतोय। विशेषतः डाळिंब बागांचं संरक्षण करण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करतायत। तीव्र उन्हापासून फळांचं नुकसान टाळण्यासाठी डाळिंब बागांवर पांढऱ्या कपड्याचं आच्छादन घालायचा पर्याय शेतकरी वापरतायत। जिल्ह्यामध्ये तापमान 40शी पार गेलं की नागरिक त्रस्त झालेत आणि या वाढत्या तापमानापासून फळ पिकांचं संरक्षण व्हावं यासाठी शेतकरी धडपड करतायत। शेतकऱ्यांच्या शेतातनं आढावा घेतलाय हरीश दिमोटे यांनी, पाहूया। राज्यामध्ये उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय, त्यामुळे माणसांच्या अंगाची लाही होताना बघायला मिळते। अनेक ठिकाणी उष्माघातानं अनेकांचा बळी गेलाय। दुसरीकडे शेतकऱ्यांची देखील पिकं वाचवण्याची लगबग सुरू असल्याचं बघायला मिळतंय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळपास 41-42 टेम्परेचर आहे आणि या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी आपल्या फळबागांवरती पांढरं कापड आच्छादन टाकल्याचं बघायला मिळतंय। मी आता श्रीरामपूर तालुक्यामध्ये आहे, आपण जर बघितलं तर अशा प्रकारे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी जे आहे ते आपल्या या फळबागा वाचवण्यासाठी पांढरं कापडाचं आच्छादन त्यावरती टाकलेलं आहे, जेणेकरून उन्हाची जी तीव्रता आहे ती थेट नवीन आलेले फुलं असतील किंवा फळं असतील याला बसणार नाही, जेणेकरून हे वाचतील अशा प्रकारचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून सुरू आहे। जिल्ह्यामध्ये हजारो हेक्टरवरती हे जे द्राक्ष बागा आहेत, त्यानंतर डाळिंबाच्या बागा आहेत, याचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग आता सुरू असल्याचं बघायला मिळतंय। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर। इथे छोटेसे